नमस्ते. मी प्रदीप लोंढे अहमदनगरवरून ज्वलन तेजस या मातीतील माणसं या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह. मित्रांनो, नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान असताना त्यांनी युरोपातून श्यामजी कृष्ण वर्मा या एका क्रांतिकारकांच्या आश्रयदात्याच्या जे हस्ती स्वरूप त्यांचे अवशेष आहेत ते भारतात घेऊन येण्याचं काम केलं आणि संपूर्ण देशामध्ये त्यांचं कौतुक झालं की इतक्या वर्षापासून युरोपामध्ये ज्या श्यामजी कृष्ण वर्मा हे इंडिया हाऊसचे संस्थापक आणि या इंडिया हाऊसने क्रांतिकारकांना आश्रय दिला, स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील आश्रय दिला, तर त्यांच्या हे अस्थि स्वरूप आठवणी या भारतामध्ये घेऊन येण्याचं काम केलं. परंतु आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे की ही पहिलीच घटना नव्हती. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारची एक घटना घडून गेली होती किंवा या देशातील क्रांतिकारकांवरती प्रेम करणाऱ्या लोकांनी, प्रेम करणाऱ्या राजकारण्यांनी 1974 साली एका क्रांतिकारकाच्या अस्थिच नव्हे तर दफन केलेला पूर्ण देह हा या देशामध्ये आणला होता. त्याच्यामध्ये तत्कालीन पंजाबचे मुख्यमंत्री ग्यानी झैल सिंग, तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष शंकर दयाळ शर्मा या सर्वांचा त्यामध्ये सहभाग होता. आणि हा काळ होता जुलै 1974. आणि या क्रांतिकारक ज्यांच्या की देह स्वरूपातील आठवणी किंवा ज्यांचा देह या देशामध्ये त्यांच्या मृत्यूच्या नंतर 34 वर्षांनी आणला गेला, त्यांचं नाव होतं सरदार उधम सिंग. तर सरदार उधम सिंग आपल्याला फक्त एवढेच माहीत आहे की त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणणाऱ्या मायकल ओडवायर याची ब्रिटनमध्ये जाऊन, इंग्लंडमध्ये जाऊन हत्या केली. परंतु या व्यतिरिक्तही त्यांचं जीवनाचे अनेक पैलू आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि आपल्याला त्यातून जगण्यासाठी प्रेरणा मिळते. आणि या क्रांतिकारकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे त्याग केलं, जे बलिदान दिलं, त्याचे आपल्याला स्मरण होतं. सरदार उधम सिंग यांचा जन्म पंजाबमधील म्हणजे पूर्व पंजाबमधील संगरूर जिल्ह्यामध्ये झाला आणि त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या आईचं 2 वर्षातच निधन झालं. पुढे त्यांचे वडील, त्यांचा बंधू मुक्ता सिंग आणि उधम सिंग या दोघांना घेऊन अमृतसर या ठिकाणी आले. येण्याचा उद्देश एवढाच की यांची उत्तम योग्य ती उपजीविका भागावी, त्यांना योग्य ते शिक्षण मिळावं. अर्थात उधम सिंग हे जे नाव आहे हे उधम सिंगांना नंतर मिळालं. त्यांचं बालपणीचं नाव शेर सिंग असं होतं. परंतु भाग्याला हे देखील मान्य नव्हतं की त्यांची जी उपजीविका आहे किंवा जीवनाची जी गती आहे ती योग्य त्या संथ रीतीने जावी. 1907 मध्ये म्हणजे शेर सिंग उर्फ उधम सिंग हे 7-8 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं देखील निधन झालं. नंतर उधम सिंगांचं जे निवासस्थान आहे ते सेंट्रल खालसा अनाथालय येथे जाऊन त्यांना राहायला लागलं. त्यांचा भाऊ मुक्ता सिंग आणि उधम सिंग हे पुढे 8-10 वर्ष तिथेच राहिले. दुर्दैवाने मुक्ता सिंग हे जे त्यांचे वडील बंधू होते उधम सिंगांचे, त्यांचा सुद्धा मृत्यू झाला आणि उधम सिंग या जगामध्ये एकटे पडले. असं असलं तरी समाजाभिमुख वृत्ती असलेल्या उधम सिंगांनी वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वासाठीची लढाई केली. 1918 साली जेव्हा पहिले महायुद्ध सुरू होते तेव्हा त्यांनी ब्रिटिश सैन्यामध्ये सुद्धा स्वतःला दाखला मिळवला. 1 वर्षभर ब्रिटिश सैन्यामध्ये काम केलं. त्याचबरोबर 1919 साली ते परत भारतात आल्यानंतर त्यांनी त्या काळात जी स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती त्याच्यामध्ये देखील सहभाग घेतला. आणि हा सहभाग घेत असताना ब्रिटिश सरकारने रौलेट ऍक्ट हा कायदा पारित केला, ज्या अंतर्गत कुणालाही फारशी चौकशी न करता तुरुंगात डांबता येईल अशा पद्धतीची तरतूद होती, जी तत्कालीन भारतीयांना स्वीकारार्ह नव्हती. आणि याकरताच भारतीय लोक शांततेच्या मार्गाने, संयमाच्या मार्गाने, निदर्शनांच्या माध्यमातून याचा विरोध करत होते. आणि याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून जालियनवाला बागेमध्ये
याचं निदर्शन करण्यासाठी किंवा तत्संबंधीचा विरोध नमूद करण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी जालियनवाला बाग या ठिकाणी पंजाब प्रांतातील जवळजवळ 7 ते 8 हजार लोकांचा एक जमाव जमला होता. दिनांक होते 13 एप्रिल 1919. परंतु आपणास ही घटना चर्चेतून माहीत आहे की इथे जनरल डायर या पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार केला आणि सरकारी आकड्यानुसार 479 लोक मेले आणि खाजगी आकड्यानुसार 1,500 पेक्षा जास्त अधिक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले. सरकारी आकड्याची गंमत अशी आहे, जेते जसा इतिहास लिहितात तसाच जेते किंवा दमनकारी वृत्ती हे आकडे सुद्धा लिहितात, हे आपल्या लक्षात इथं येतं. आणि बेछूट गोळीबारानंतर सर्व पंजाबमध्ये जी लोकांची भावना आहे ती अतिशय तीव्र झाली. या घटनेच्या वेळी सरदार उधम सिंग हे सुद्धा तिथे उपस्थित होते आणि त्यांनी सगळा हा परिसर किंवा बघितला रक्ताने लालेलाल झालेला. ते त्या काळात जखमींना पाणी वाटण्याचं सुद्धा काम रात्रभर त्यांनी, म्हणजे 13 एप्रिलच्या रात्री रात्रभर त्यांनी केलं. आणि ज्या आर्त किंकाळ्या होत्या किंवा जी लोकांची अवस्था होती अगदी जर्जर झालेली, ही त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि याची जखम त्यांच्या मनावरती खोलवर रुजली. पुढे 21 वर्षांनी तिचा विस्फोट झाला, तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत. तर सरदार उधम सिंग यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ही घटना होती. पुढे त्यांनी उपजीविकेसाठी म्हणा किंवा स्वतःच्या क्रांतिकारी आयुष्याला एक नवं स्वरूप मिळावं, त्याला गती मिळावी या दृष्टीने म्हणा जगभर प्रवास केला. त्यांनी मेक्सिकोच्या मार्गाने, जे की अमेरिकेच्या शेजारील एक राष्ट्र आहे, या देशातून अमेरिकेमध्ये अवैध मार्गाने प्रवेश केला आणि येथे त्यांनी गदर ही जी संघटना आहे, तर गदर म्हणजे उपद्रव असा तिचा मराठी भाषांतर आहे, तर या संघटनेच्या मध्ये ते सहभागी झाले. त्यांनी या संघटनेबरोबर सुद्धा काही दिवस काम केलं. अमेरिकेमध्ये त्यांनी उपजीविकेसाठी बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं. सागरावरती वेगवेगळ्या सेवा पुरवणाऱ्या, जे समुद्रामध्ये वेगवेगळ्या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम केलं. नंतर ते अमेरिकेतही त्यांचं मन फार दिवस रमलं नाही. एक अनिवासी कामगारासारखे ते आयुष्यभर फिरत राहिले आणि याच अनुषंगाने ते जर्मनीमध्ये गेले, इंग्लंडमध्ये गेले. 1925 साली ते भारतात सुद्धा परत आले आणि ब्रिटिश सरकार त्यांच्याकडे लक्ष ठेवून होतं, त्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवून होतं. 1927 साली त्यांना अटक झाली आणि पुढे 1931 पर्यंत ते तुरुंगात राहिले. याच दरम्यान मियावली जेलमध्ये त्यांची भगतसिंगाची भेट झाली आणि 1931 साली बाहेर आल्यानंतर ते पुन्हा इंग्लंडला जाऊन राहू लागले. परंतु जे मनी बाळगलेली इच्छा होती किंवा जो निर्धार होता, जनरल ओडवायर किंवा जनरल डायर या दोघांपैकी एकाची हत्या निश्चितच करायची. इथे आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, जनरल डायर हा पोलीस अधिकारी होता, ज्याच्या प्रत्यक्ष आदेशाने आणि स्वतःच्या उपस्थितीमध्ये लोकांवरती जालियनवाला बाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गोळीबार करण्यात आला आणि अनेक लोकांची हत्या करण्यात आली. निर्घृण हत्या असंच त्याला म्हणता येईल. आणि जनरल ओडवायर, मायकल ओडवायर ही जी व्यक्ती आहे ही वेगळी आहे, ज्याची की उधम सिंगांनी हत्या केली इंग्लंडमध्ये. जनरल ओडवायर हे लेफ्टनंट गव्हर्नर होते पंजाब प्रांताचे, ज्यांच्या अप्रत्यक्ष सहभागाने, ज्यांच्या आदेशाने आणि नंतर जनरल डायरला बचाव करण्यासाठी ज्यांनी खूप काही प्रयत्न केले, या ओडवायर यांच्या या कृतीला संतापून उधम सिंग यांनी 13 मार्च 1940 या दिवशी जनरल ओडवायरची हत्या केली. तर 1931 ते 1940 या दरम्यान उधम सिंग हे ब्रिटनमध्ये राहत होते, छोटे मोठे कामे करत होते, परंतु अतिशय सक्रिय असं आयुष्य जगत होते आणि ते समाजवादी विचारांचे होते. त्यांनी आझाद पार्टी हा पक्ष सुद्धा क्रांतिकारकांच्या चळवळीला गती देण्यासाठी स्थापन केला होता. यावरून आपल्याला त्यांच्या राजकीय समजदारीची किंवा राजकीय
जाणतेपणाची आपल्याला कल्पना येते. ज्या दिवशी म्हणजे 13 मार्च 1940 या दिवशी जनरल ओडवायरची हत्या केली, त्या दिवशी किंगस्टन हॉलमध्ये हा कार्यक्रम होता. तर ह्या हॉलमध्ये एका पुस्तकामध्ये बंदूक ही लपून नेऊन किंवा पिस्तूल हे लपून नेऊन तिथे प्रवेश मिळवण्याचा उधम सिंग यांनी यशस्वी प्रयत्न केला. हा सगळा कार्यक्रम हॉलमधला त्यांनी किंगस्टन हॉलमध्ये जो होता तो पार पडू दिला. आणि जेव्हा कार्यक्रम पार पडला तेव्हा त्यांनी आपल्या जवळच्या पिस्तुलातून गोळीबार केला. त्याच्यापैकी 2 गोळ्या ह्या ओडवायरला लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. इतरही 2 व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली. परंतु उधम सिंग हे आपल्या मनी बाळगलेल्या स्वप्नाच्या पूर्तीमध्ये यशस्वी झाले. उधम सिंग कुठेही पळून न जाता भगतसिंगांसारखे म्हणजे जे की आपण 1928च्या सेंट्रल असेंब्लीच्या बॉम्ब प्रकरणामध्ये बघितलेलं आहे की बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग हे कुठेही पळून गेले नाही, आयस तिथेच थांबले आणि त्यांनी आपली अटक दिली. तर याच पद्धतीने उधम सिंग यांना सुद्धा अटक करण्यात आलं. त्यांच्यावरती खटला चालला. जूनमध्ये म्हणजे 1940 मध्येच त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आणि या शिक्षेची अंमलबजावणी 31 जुलै 1940 म्हणजे कालावधी लक्षात घ्या. 13 मार्चला त्यांनी ओडवायरची हत्या केली, मायकल ओडवायरची, आणि 31 जुलैला त्यांना फाशी देण्यात आलं. जनरल डायर हा जो होता ज्यांनी प्रत्यक्ष गोळीबार केला होता आणि बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो ओडवायर आणि डायरमध्ये, तर या जनरल डायर जो आहे तो 1927 मध्येच मृत्यूस पावला होता. 1925 मध्ये त्याला मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन तो गंभीर आजारी पडला. पुढील 2 वर्ष त्याला पॅरालिसिस अशा अवस्थेत राहावं लागलं, पॅरालाइज अवस्थेत राहावं लागलं. 2 वर्ष आपल्या सगळ्या पापाची परतफेड बिछाण्यावरती करून 1927 साली जनरल डायर हा मृत्यूस प्राप्त झाला आणि 1940 साली अगदी विचारपूर्वक कृती करून सरदार उधम सिंग यांनी जनरल ओडवायर मायकल ओडवायर याला यमसदनास धाडले आणि पॅन्टन व्हॅली या जेलमध्ये यांना उधम सिंगांना फाशी देण्यात आली होती. या देशावर आणि क्रांतिकारकांवरती प्रेम करणाऱ्या नेतेमंडळींनी लोकांच्या आग्रहास्तव त्यांचे अवशेष 1974 साली भारतात आणले. त्यांचा रितसर अंत्यविधी करण्यात आला आणि त्यांचं स्मरण राहावं म्हणून वेगवेगळे स्मारक खास करून पंजाब सरकारने पंजाबमध्ये निर्माण केले आहेत. आजही लोक 31 जुलैला आणि त्यांच्या जन्मदिवशी डिसेंबरमध्ये त्यांची आठवण काढतात. मित्रांनो, आज आपण उधम सिंग या क्रांतिकारकांच्या विषयी माहिती घेतली. पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसह. आणि तुम्हाला विनंती असेल की असे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर त्याला लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली काही नवीन माहिती प्राप्त करण्याची मागणी असेल तर तीही लिहून पाठवा कॉमेंटच्या माध्यमातून. परत भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.